शाळा सुरू झाली की लहान मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो। तर आज आपण असाच एक हेल्दी नाश्ता बनवणार आहोत, जो की बीटरूटपासून बनवलेला आहे आणि फक्त 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं बीटरूट खात नाहीत, कारण ते चवीला थोडंसं कडवट असतं। त्यासाठी ह्या अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटचा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता। मुलं देखील खूप आवडीने खातात। तर चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा बीटरूट घेतलेला आहे। बीटरूट इथे आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने रफली चॉप करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला बीटरूट वाफवून वगैरे घ्यायची गरज नाही, असाच हा बीटरूट आपण यामध्ये वापरणार आहोत। तर बीटरूट इथे मी कापून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचे आणि या बीटरूटची आपल्याला मिक्सरवरती एकदम स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकाल अगदी स्मूथ अशी इथे आपली प्युरी बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बनवून घेतलेली बीटरूटची प्युरी घालायची आहे। तर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला बीटरूटच्या प्युरीमध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बॅटर इथे आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही। तर इथे तुम्ही बघू शकाल इथे आपलं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर आता यावरती आपण झाकण लावून एक 10 मिनिटासाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया, कारण यामध्ये रवा आहे, रवा फुलण्यासाठी एक 10 मिनिटे लागतात। तोपर्यंत आपण ह्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घ्यायचे आहेत, 2 चमचे इथे आपल्याला भुजिया शेव घ्यायची आहे। तर इथे तुम्ही कुठलाही शेव वापरू शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, एक 3 ते 4 हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे दही, थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे आपली चटणी देखील छान अशी वाटून झालेली आहे। तर एका बाउलमध्ये काढून घेऊया। खूप जास्त घट्ट करायची नाही किंवा खूप जास्त पातळ करायची नाही, मीडियम थिक इथे आपल्याला चटणी बनवून तयार करून घ्यायची आहे। तर आता या चटणीवरती आपण तडका देऊन घेऊया। त्यासाठी एका चमच्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून मस्त अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची आहे। तर इथे आपली या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। चटणी बनवून तयार झाली तोपर्यंत एकीकडे आपला रवा देखील छान फुलून तयार झाला आहे। तुम्ही बघू शकाल याला रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी स्मूथ असा हा रवा झालेला आहे। तर आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊया। खायचा सोडा खूप जास्त घालायचा नाही, फक्त पाव चमचा घालायचा आहे। 2 चमचे पाणी घालून हा खायचा सोडा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता या बॅटरमध्ये सोडा मिक्स केल्यानंतर हे बॅटर आपल्याला खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला याचा नाश्ता बनवून तयार करून घ्यायचा आहे। तरच आपला हा नाश्ता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार होतो। तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावरती चमचाभर तेल घालून छान असं पसरून घ्यायचं आहे। एकसारखं तेल पसरून घेतलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा नाश्ता बनवून तयार करून घ्यायचा आहे। पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपल्याला हे बॅटर तव्यावरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर मिनी इडलीचं स्टँड असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करून घेऊ शकता। पण अशा पद्धतीने हा नाश्ता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त जाळीदार बनवून तयार होतो। सगळा नाश्ता पसरून घेतल्यानंतर त्यावरती झाकण लावून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायचे आणि 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकाल वरची बाजू छान अशी सुकलेली आहे आणि मस्त असा गुबगुबीत ह्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर आज आपण इथे मस्त अशा बीटरूटच्या मिनी इडल्या बनवलेल्या आहेत, जे की चवीला अप्रतिम लागतात, एकदम हेल्दी आहेत आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तुमची मुले जर बीटरूट खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटचा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता। अशा पद्धतीने वेगवेगळ्या बीटरूटच्या रेसिपीज आपण बनवून मुलांना दिल्या तर त्यांना देखील खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि खूप आवडीने मुलं खातात। त्यासाठी एकदा तुम्ही हे टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। फक्त 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते आणि एकदम हेल्दी आहे आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे।
तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर याआधी सुद्धा मी महिनाभर टिकणारे बीटरूटची शंकरपाळे कसे बनवायचे त्याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।